एकनाथ महाराज पालखीची आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले। सुमारे 427 वर्षाची ही परंपरा जपणारा सोहळा आहे। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचं प्रस्थान होणार आहे। आषाढी वारीसाठी मानाचा श्री संत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। सुमारे 427 वर्षाची परंपरा जपणारा हा सोहळा नाथवंशज रघुनाथ बुवा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव मार्गे पंढरपूरला पोहोचेल। या मार्गात विविध ठिकाणी मुक्काम आणि पारंपरिक रिंगण सोहळे होणार आहेत। नाथवाड्यात पूजन, आरती आणि समाधी मंदिरात दर्शनानंतर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखीचे प्रस्थान होईल। सोहळ्यासाठी प्रशासनाने सुरक्षा, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांची व्यापक तयारीही पूर्ण केली। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीत पहाटे दरड कोसळली। मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे। मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जणांचा मृत्यू झाल्याची आता धक्कादायक माहिती समोर येते। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील दहिवलीतील घटना आहे। पहाटे दरड कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। खेड तालुक्यातील दहिवलीत पहाटे ही दरड कोसळलेली आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बसमधील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय। पुणे वाघोली लोहगाव रोडवरील ही घटना आहे। साचलेल्या पाण्यात खासगी कंपनीची बस अडकली होती। पुणे वाघोली लोहगाव रस्त्यावर आज सकाळी खासगी कंपनीची बस आली। अचानक पाणी वाढल्याने ही बस अडकली। बसमधील 6 कर्मचाऱ्यांना पुणे व पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।